मैदानामध्ये पाहतोय आणि तिसऱ्या मॅच पासून 7व्या मॅच पर्यंत कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. ऑलरेडी आपण अर्धा तास ते 45 मिनिटं लेट आहोत. जर तुम्ही जास्त वेळ घेत असेल तर शेवटच्या सत्रामध्ये जी 4थी 5वी 6वी 7वी मॅच आहे ती आपण 6-6 षटकांची घेणार आहोत. त्यामुळे वेळ तुम्ही जास्त वाचवला 7 षटकांचा सामना होईल. चांगलं क्रिकेट आपल्याला नक्की पाहायला मिळेल. सचिन सातपुते, अविनाश देशले आणि सचिन सातपुते ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो अख्तर शेख याच्या हातामध्ये बॉल आहे. सातत्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. इस्टनला चिटकून कामकाज करत असताना मुस्तफा शेख आपल्याला पाहायला मिळतो. ड्रिंक्स रॉली कोणत्या प्रकारची राहणार नाही आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप इन विकेटला एक लॉंग आपला पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर तिथे अप्रतिम कॅच लाजवाब झेल विकास विशेषा राहिलाय फलंदाज फेल. सातत्यानं खूप चांगलं असं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून अल्पवधी काळामध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जीवावर टेनिस क्रिकेटच्या सर्व स्पर्धा गाजवल्या असा विवेक शेलार मॅन फ्रॉम खालिंग नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. महेश भोईर, सचिन सातपुते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवर महेश आहेत तर गोलंदाजी मार्कवर अख्तर तयार. अख्तर शेख इथे टाकलेला बॉल तिथे विशेषतः कार्तिकचं कौतुक. बॉल अवांतर यष्टीरक्षकाकडून यष्टीरक्षण चुकलं गेलं आणि तिथे कार्तिकचं कौतुक. आपल्या संघासाठी नक्की 4 धावा तिथे सेव्ह केल्यात. कार्तिक बांगर सध्याच्या घडीला कार्तिकची देखील भरपूर चर्चा आहे धसई गावामध्ये शहापूर नगरीमध्ये. या खेळाडूने आपल्या कामगिरीच्या जोरावर आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अधिराज्य गाजवलं टेनिस क्रिकेटच्या पटलावर. गोलंदाजी मार्कवर आपण अख्तर पाहतोय. चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑलराऊंडर भूमिका सातत्याने या खेळाडूची राहती. तो गोलंदाजी मार्कवर तयार. इथे रिव्हर्स खेळलेत प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. साजिदला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. साजिद येथील बॉलवर तिथे क्षेत्ररक्षण साजिदचं कलेक्शन चांगलं फेकी थोडीशी खराब आणि त्याचा लगेचच घेतलाय फायदा. 2 धावा येतील बॅटच्या साह्यानं. इथे सचिन सातपुतेचं काउंट ओकमन होतं. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावर. DPL धसई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 5वा आणि 5व्या दिवसातील हा 3रा सामना. अख्तर शेख गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल वेगानं टाकतोय परंतु नियंत्रण नाही आहे. तेच पंचांनी पाहिलं. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अबांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. या संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 4 या धावसंख्येवर. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अख्तर शेख गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण मुसाला पाहतोय. सातत्यानं मुसाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. काव कॉर्नर एरियामध्ये आपण सूरज विशेला पाहतोय. बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे रिव्हर्स खेळला प्रॉपर टायमिंग चेंडू सीमारेखेचा वेध घेतो. इट्स आउट ऑफ द पार्क. रिव्हर्सचा हा ब्रँडेड षटकार.
तुतेच्या पाठमधून आलेला हा षटकार आपण पाहिला. 6 धावा येतील. संघाची धावसंख्या इन डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. इथे देखील शफल झाले. डीप फाईन लेग मध्ये हा बॉल खेळायचा होता. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या इष्टरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल जाईल. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं धसई गावाचा ज्या वेळेस विचार केला जातो, मुस्तफा शेख, अख्तर शेख ही जोडी सातत्यानं पाहायला मिळते आणि त्यांना सातत्यानं साथ देताना सूरज विषय असेल, इम्रान शेख आपण पाहतो. इथे टाकलेला चेंडू भरदाब वेगानं आणि इथे देखील पंचांचा अवांतरचा इशारा. सध्याच्या घडीला विकास विषयचं नाव तर बरोबर आपण विचार केला तर कार्तिक बांगर देखील संघामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. मिर्झाची कामगिरी देखील चांगली राहताना पाहायला मिळते. इथे फुल टॉस मिर्झाला बीट केलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. डीप फाईन लेगला येणारा पॉवरफुल चौका. दसई गावचं ज्या वेळेस नाव यायचं त्यावेळेस डावखुरी आताचा फलंदाज अनिल भेरेला कोणी विसरू शकत नाही, परंतु आता ते मैदानाच्या बाहेर आहेत. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल अक्रॉस द पाठ खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इथे धावबाची संधी. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन मुस्तफा शेखचं खराब राहिला. बाळा विषय आपण तिथे पाहतोय. बाळाचाच दिवस दिसत नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. थ्रो चांगला झाला. थोडासा वन टप्पी बॉल तिथे इष्टरक्षकाच्या हातात आला परंतु इष्टरक्षकानं केल्या चुका. या चुका मैदानामध्ये टाळणं आवश्यक आहे. खूप चांगली सुरुवात मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. 1-5-16 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. गुड स्टार्ट टीम टेमरे. डीजे चांगली सुरुवात टीम टेंबरेची आपल्याला पाहायला मिळते. दसई संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय पहिल्या षटकात तर उधळून लावला. बॅटिंग करणाऱ्या टेंबरे टीमने खूप चांगलं क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण सचिन सातपुते पाहतोय. अविनाश देसले झटपट बाद झाले परंतु आता महेश भोईर आणि त्यांना कशा प्रकारचे साथ देतील सचिन सातपुते ते देखील पाहायचं. स्ट्रायकर एंडवर सचिन. गोलंदाज तयार होतोय कार्तिक बांगर. पहिलाच बॉल भरदाब वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कार्तिक बांगर उंची थोडीशी कमी आहे परंतु काय प्रभावित करणारी कामगिरी या खेळाडूने खऱ्या अर्थानं प्रभावित केला. ज्या प्रकारची लेंथ आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना कार्तिक बांगर गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय सचिन सातपुते. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. टीप मिड विकेट मध्ये आलेला हा पॉवरफुल सचिन सातपुतेचा वादळ आता गोंगवायला सुरुवात झाली. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे देखील रिव्हर्स प्रॉपर टायमिंग.
चेंडू करतोय हवाई सफर, वाघांची दाढ आणि फोडला पहाड. सचिन सातपुते ऑन ऑलरेडी वसूल केला. स्टान्स पहा बॅट्समनचा. रिव्हर्स झाले तिथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाळा आले बॉलवर, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी. या प्रकारचे डायरेक्ट हिट करायचं म्हटलं की लहानपणी तुम्हाला गोट्या खेळाव्या लागतात आणि ते मात्र बाळाला सराव जास्त. डायरेक्ट हिट, इथे निर्णय काय येतोय ते पाहायचं. डिसिजन पेंडिंग. डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक ठरतात आणि तो डायरेक्ट हिट आता धोकादायक ठरेल का बॅट्समन महेश भुईर साठी ते देखील पाहायचं. बॉल कलेक्ट केला, डायरेक्ट हिट केली आणि आता निर्णय डिसिजन पेंडिंग. धगधग वाढल्या, बॅट्समनची देखील धगधग इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. निर्णय महत्वाचा. या मॅचचा हा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. एक चांगली साजेदारी मैदानामध्ये बनत असताना बाळाविषयीचा अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट आणि त्यावर पंचांचा काय निर्णय येतो ते देखील पाहायचं. रिप्ले आपण पाहतोय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील कळणं गरजेचं आहे. फलंदाज बाद आहे सॉफ्ट सिग्नल मध्ये आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी. काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. फलंदाज बाद आहे की नाबाद. OUT आउट. बॅट्समन शून्यावरती बाद. महेश भोईर बॅक टू द पेव्हिलियन. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर कार्तिक बांगर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सुभाष सातपुते. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन सातपुते खूप चांगली बॅटिंग करतात. इथे राखलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक मिर्झा बॉलवर आणि तिथे खराब कलेक्शन. एक एक धाव महत्वाची. एक एक बॉल पकडणं गरजेचं. ही लीग स्टेज आहे. ज्या ज्या वेळेस नॉकआउट मॅचेस येतील या प्रकारच्या चुका जर तुम्ही मैदानामध्ये केला तर तुमचा संघ पराभवाच्या छायेमध्ये सापडू शकतो. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कार्तिक बांगर. इथे अडकलेला बॉल मोठा 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 मासा आता जाळ्यामध्ये अडकलाय. ब्रिलियंट बॉलिंग. कार्तिक बांगरने एक मोठा अडथळा दूर केलाय. मुसा शेखचं विशेष कौतुक. त्याने टिपला अप्रतिम झेल आणि ते सचिन सातपुते नावाचं वादळ शमलाय. फलंदाज बाद.
बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील विशाल विषे जे संघाचे संघमालक देखील आहेत आणि ते आता मैदानामध्ये दाखल होत आहेत। संघ मालक, संघाचे सदस्य, संघाचा मेंबर मैदानामध्ये दाखल आहे आणि ते कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील आपल्याला पाहायचं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। अपकमिंग टॅलेंट टीम दसईचं विकास विशेष हातामध्ये चेंडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल। कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून राहतीये ते देखील आपल्याला पाहायचं। तो आता गोलंदाजी मार्कवर तयार आहे। घडल्या थ्रो खराब आणि आता मात्र होईल विकेटचं पतन। फलंदाज बाद, अजून एक धक्का टीम टेंबरेला लागतोय। फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानामध्ये करतोय। आतापर्यंत 6 विकेटचं पतन झाले। टेंबरे टीम संघर्ष करत असताना पाहायला मिळते। समोर पप्पू 11 दसई यजमान संघ, ज्या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलं तो संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत 3 पैकी 3 सामने जिंकलेत आणि या चौथ्या सामन्यामध्ये देखील कामगिरी चांगली आहे। कार्तिकचा बॉल इथे फटका चांगला जो मात्र पाहायला मिळतोय। पॉइंटला बीट केला। क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, मिर्झा तिथे बॉल कव्हर करतील। तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत। 2 धावा येतील। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर। इथे टाकलेला चेंडू अप्रतिम सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजांचं विशेष कौतुक, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आमच्याबरोबर भरपूर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले जातात, त्या सर्वांचं दसई प्रीमियर लीग, DPL आणि टीन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतो। संघाची धावसंख्या संघाची वाढेल, एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर टेंबरे टीम आणि त्यांना फाईट करत असताना टीम पप्पू 11 दसई या 2 टीम मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कार्तिक बांगर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे। इथे शॉर्ट पिच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तोपर्यंत घेतलेली ही एक सिंगल धाव। नरेशजी सातपुते संघाचे संघ मालक आहेत, त्यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील DPLच्या वतीनं सहर्ष स्वागत। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्तिकवर आक्रमण करत असताना बॅट्समन आपण पाहतोय देवा फाकरे मैदानामध्ये, तिथे मिसफील्ड आणि त्याचा सातत्यानं फायदा होतोय। एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल। 3 धावा येतील। 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 38 या धावसंख्येवर। 38 ऑन द बोर्ड। सचिन भोईर आपण पाहतोय
षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होईल. चौथं 4 षटकं कंप्लीट झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टेंबरेकर टीम संधी मिळेल आमच्या डीजॉ. प्लस प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर लाईव्हच्या सहाय्याने जोडले गेले, त्यांचे सहर्ष स्वागत. या अगोदर थोडासा नेटचा प्रॉब्लेम सो मात्र झाला. 1000 प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत होतं, परंतु नेटचा थोडासा प्रॉब्लेम आणि पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग आता आमच्या बरोबर जॉईन व्हायला सुरुवात झाली आहे. त्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत बहरदार या चौकारानं. चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 42 धावा. इथे देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कॅच इथे कंप्लीट होईल का? इम्रान शेख यांच्याकडून कॅच ड्रॉप होती. पाकप तिथे चांगलं होतं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत विषय अर्थात बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. बाळावर सातत्यानं आजच्या दिवसामध्ये आक्रमण होत आहे. सातत्यानं खूप चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू चंद्रकांत विषय गोलंदाजी मार्कवर तयार आहे. षटक क्रमांक 5व्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. धावफलकाचा विचार केला. 44 धावा धावफलकावर. 6 फलंदाज बाद झालेत आणि तिथून पुढे आता जिम्मेदारी या 2 खेळाडूंनी घेतली. देवा आणि सचिन आपण मैदानामध्ये पाहतो. गोलंदाज तयार. चंद्रकांत विषयचा हा बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. वाघांची दाढ आणि फोडला पहाड हा षटकार. अर्धशतक कंप्लीट. मी टेंबरेकर 50 धावा धावफलकावर. मैदानामध्ये बॅट्समन आपण पाहतोय सचिनच्या बॅटमधून आक्रमकता. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कार्तिक बांगरचं क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एक धावे ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 51 या धावसंख्येवर. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा. स्ट्रायकर एंडवर आता देवा पाहायला मिळतील. त्यांना देखील आक्रमकता घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. चंद्रकांत विषय बाळावर पुन्हा एकदा हल्ला. सूरज विषय फक्त बनतील. दर्शक मस्तक पे दस्तक और ये चेरन षटकार. संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 57 या धावसंख्येवर. चंद्रकांत विषय बाळाचा घेतलेला खरपूस समाचार. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू कव्हर करतील. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 58 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या मी टेंबरेकर प्रथम बॅटिंग करत असताना 58 ऑन द बोर्ड. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत ऐकूयात एक सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून.
निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. देवा आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. देवा थोडासा स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळतोय. 200चा स्ट्राईक रेट जरूर आहे देवाचा. दुसऱ्या बाजूला सचिन आपण पाहतोय 7 बॉलमध्ये आतापर्यंत 17 धाबा सचिनच्या पाठमधून येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर अख्तर शेख, ज्याच्याकडे वेग आहे, वेगाबरोबर मिश्रण जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, चांगल्या दर्जाचा खेळतो हा खेळाडू. अख्तरचा हा बॉल आणि इथे विकेटचं होतंय पतन. देवा बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का, अजून एक करंट. 7व्या विकेटचं पतन. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 60 या धावसंख्येवर. सूरज विशे ज्याने पुन्हा एकदा काय ड्रॉप केला. या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जात नाही सूरज, परंतु मैदानामध्ये झेल सोडतोय. या प्रकारचे झेल तुम्ही जर सोडणार असाल तर सातत्यानं तुमच्यावर प्रतिहल्ले करण्यासाठी टीम तयार असते. या अगोदरचा सामना आपण पाहिला. सूरजने कॅच सोडला तर नंतर खूप मोठं आक्रमण झालं. फुलटॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार मोठा पाठला करतोय. इम्रान बॉलवर येतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिला. तोपर्यंत संधी होती 2 धावांची. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता नो बॉल साठी इथे रिव्ह्यू घेतला. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेतलेला नाहीये. गोलंदाज तयार होतोय. अख्तर शेख तयार होतोय. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अवांतरचा इशारा. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अख्तरचा हा बॉल, मोठा फटका, मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. खिल्लाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. षटकार. का सुमंत्र पाहायला मिळतोय. लाजबाब कामगिरी, दर्जेदार स्ट्रोक. इथे देखील टाकला गेलेला चेंडू स्लोवर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये कंप्लीट होईल आणि 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ती 69 या धावसंख्येवर. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया टीम रे टीम त्यामध्ये किती धावा बनवते. टीजे
गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तिथे सूरज क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं. फेकी अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. तिथे किती धावा येतील ते देखील पाहायचं. तिथे बाउंड्री आहे की नाही या पाहण्याच्या चक्करमध्ये ते 4 धावा पूर्ण झाल्यात. 4 धावा कंप्लीट होतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 73 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मिर्झाचा हा बॉल अप्रतिम, तितकाच फटका देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकासाठी चेस होती, परंतु ती कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्याचा लगेचच फायदा. थोड्या थोड्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत, त्याचे मोठाले परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण या प्रकारचे चेंडू तुम्हाला अडवणं गरजेचं आहे, या प्रकारचे थ्रो कलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र खूप चांगला सामना होताना पाहायला मिळेल. खेळाडू कक्ष थोडासा शांत राहणं गरजेचं राहील आणि खेळाडू कक्षामध्ये आपले खेळाडू व्यवस्थित वरती बसलेत की नाही याची कॅप्टनने दक्षता घ्यायची. ते आयोजकांच्या नजरेमध्ये आला, आयोजकांनी पॅनल्टी दिली तर त्याचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 75. उमेश कथोरे उर्फ कुका यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत टेंबरे टीमसाठी. त्यांचं देखील विशेष कौतुक. खराब क्षेत्ररक्षण सातत्यानं टीम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इथे मात्र फलंदाज बाद, विकेटचं पतन. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते फलंदाज तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. 1 शॉट देखील आहे. इथे जर फलंदाज बाद असेल तर कोणत्या प्रकारचे धाव नसेल आणि जर फलंदाज सेफ असेल तर 1 धाव असेल. नॉट आउट. 1 सिंगल असेल आणि 1 धाव शॉट आहे, त्यामुळं 1 धाव असेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 78 या धावसंख्येवर धावफलक. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. त्या 2 चेंडूंवर एखादा मोठा प्रहार येईल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. मिर्झावर आक्रमण. स्लॉट मध्ये चेंडू आला, त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. बिग सिक्सर.
9-10 जे जे फलंदाज मैदानामध्ये आलेत त्यांनी षटकार खेळलेत. 1 2 3 4 5 फक्त सचिन सातपुते सोडला तर 5 फलंदाज जे असे होते ज्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला नाही, परंतु 7 8 9 10 क्रमांकाच्या फलंदाजाने येऊन मैदानामध्ये षटकार खेळलेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावांसाठी धावाची मात्र आपल्याला पाहायला मिळते. 86 धावा फलकावर आहे. 87 धावांची आवश्यकता टार्गेटचे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि समालोचन कक्षामध्ये आता होतोय फेरबदल. पुन्हा एकदा जाऊया अमरराव सरांकडे. बरोबर सन्माननीय मनीषजी देसले साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. तुर्तास या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मडके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. शिवसेना शहापूर तालुका प्रवक्ते तथा आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब त्यांच्या माध्यमातूनच या स्पर्धेला लाभलेल्या आपण आकर्षक ट्रॉफीज बघत आहोत. त्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेला आहेत. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय मनीषजी देसले साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनीषजी देसले साहेब यांचा देखील यथोचित सन्मान करावा आणि त्यांचं स्वागत आपण करावं. पोलीस पाटील सन्माननीय नरेशदादा सातपुते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश मडके यांना विनंती करतो की स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय नरेशदादा सातपुते यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं.
प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारचं नियोजन आहे, गणेश सर असतील तर बरोबर मुस्तफा असेल, संपूर्ण पप्पू इलेव्हनची टीम आहे, त्यांनी केलेलं आयोजन नियोजन या मैदानावर आल्यावर कसं वाटतंय? मी रवींद्र लकडे. त्यामुळे अगोदर नाव कन्फर्म माझं करून घ्या. दुसरा विषय असा आहे की मुस्तफा आणि गणेश मडके हे हुन्नरी पोरं आहेत आणि ते माझ्याकडे आले बरेच दिवसापासून ते फोन करत होते. त्यानंतर आल्यानंतर त्यांना मला वाटलं परिवार हॉटेलला आपली भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी मला ज्या आयोजनाची संकल्पना सांगितली होती आणि त्यांनी जे सांगितलं होतं त्यापेक्षा इथं आयोजनामध्ये भरपूर काही जास्त आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचं मी अभिनंदन करेन आणि या संपूर्ण अजून किती दिवस आहेत? 3 दिवस आहेत ना अजून. तर त्या पुढच्या सामन्यांना आणि आयोजनाला मी शुभेच्छा देईन. थँक्यू लकडे सर, या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचं आकर्षक असे ट्रॉफीज लाभल्या, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी लकडे साहेब. शहापूर शिवसेनेची बुलंद तोफ आणि पत्रकार क्षेत्रातील एक सगळ्यात मोठं नाव म्हणून आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक रवींद्र लकडे यांना मानलं जातं आणि रवींद्रजी लकडे साहेब आपल्या सहकार्यातून आपल्या मार्गदर्शनातूनच दसई प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आम्ही पार पाडत आहोत. पहिल्याच चेंडूवर या क्षणाला आम्ही टेंबरेकर या संघानं धक्का दिलाय आणि मुसा सारखा एक मोठा गडी गारद केलाय. बसतो पहिला झटका. बेचाळीस चेंडू आणि 87 धावांचा हा पाठलाग यावेळेला मैदानात चालू आहे. सन्माननीय अनंताजी डिंगोरे साहेब यांचे इथं शुभागमन होत आहे. दसई प्रीमियर लीग 2022च्या वतीनं सन्माननीय अनंताजी डिंगोरे साहेब यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. पहिला चेंडू मात्र यावेळेला घातक ठरला गेलाय पप्पू इलेव्हन दसई संघाला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुसा शेख याची बॅट मात्र आपल्याला शांत पाहायला मिळाली आणि टेंबरेकर संघानं खऱ्या अर्थाने एक प्लॅनिंग केलं होतं. रणनीती आखली गेली होती की मुस्तफा शेख सारखा दिग्गज घातक फलंदाज लवकरात लवकर बाद करावा आणि डावाच्या सुरुवातीच्या अगदी पहिल्या चेंडूवर मुस्तफाला मात्र मागावी परतावं लागलं. यावेळेला अप्रतिम बॉलिंग, फुल लेनचा चेंडू वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला गेला. पहिल्या चेंडूवर चाच पडण्याचा प्रयत्न केला, इम्रानच्या माध्यमातून पारख केली गेली. सुंदर बॉलिंग. पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण झालाय पप्पू इलेव्हन दसई संघावर. त्या दबावाचा फायदा यावेळेला सचिन सातपुतेची ही आम्ही टेंबरेकर नावाची टीम घेईल का बघूया. घरच्याच मैदानावर अगदी दबावात दिसतोय. सुरुवातीचे 2 चेंडू, संघाची धावसंख्या 1-0. यावेळेला स्लो 1 बॉल. क्षेत्ररक्षक मात्र तिथं आहे तैनात. एक लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. इम्रान शेखकडे ते सातत्य आहे. या फलंदाजानं पप्पू इलेव्हन दसई संघासाठी अनेक मोठ्या इनिंग्स खेळल्यात. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा त्या संघाचा तारणहर्ता बनण्याची भूमिका अगदी चोखरित्या या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तीच भूमिका, त्याच भूमिकेचा तो कित्ता यावेळेला मात्र गिरवावा लागणार आहे. स्ट्राईकला आहे सूरज विशे. ग्रामीण क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल आणि व्यावसायिक क्रिकेटलं एक मोठं नाव सूरज विशे. यावेळेला पुन्हा स्लो 1 बॉल, लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथं तैनात. जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी सहजरित्या फसलाय सूरज. बसेल दुसरा हादरा.
कौतुक करावं लागेल गोलंदाज सुभाष याचं. पहिल्या 4 चेंडूवर निर्विवाद वर्चस्व. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, फटका चुकला, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इम्रान शेख याचा देखील खेळीचा होईल अंत. 3 दिग्गज घातक, विस्फोटक आणि संघाचे गेम चेंजर खेळाडू यावेळेला डगआउट मध्ये परतील माघारी. के चर्चे कम होंगे, हमारे नाम के चर्चे कम होंगे, लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए हैं. या वेळेला सामर्थ्यानिशी सजलाय हा संघ. पहिल्या षटकामध्ये मुस्तफा शेख, सूरज विशे आणि इम्रान शेख या 3 दिग्गज महाबलाढ्य रथी महारथींना परतावं लागले माघारी. लाजवाब षटक. सलामीवीर गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून पहिला चेंडू विकेट, सेकंड बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर देखील आपल्याला विकेट पाहायला मिळाले. सुभाष नाव ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे, पण त्यापेक्षा आम्ही टेंबरेकर संघाचं वर्चस्व पाहायला मिळते. दडपणात दिसतोय पप्पू दसई संघ. यावेळेला लो फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी आणि त्याचा परिपाक मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 बाद केवळ 2 धावा. सत्याऐंशी धावांच्या महाकाय धावांचा खऱ्या अर्थानं हा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि पहिल्या षटकामध्ये का मोमेंटमची गरज होती, तो मोमेंटम खऱ्या अर्थानं आणला गेलाय. आम्ही टेंबरेकर संघाचा सलामीवीर गोलंदाज सुभाषनं त्या मोमेंटमला आता कीप करावं लागणार आहे, कायम राखावं लागणार आहे. ही मेहनत, या मेहनतीची खऱ्या अर्थानं शर्त करावी लागणार आहे, कारण समोर आहे पप्पू 11 दसई संघ. अशीच काहीशी सारखी परिस्थिती या अगोदरच्या सामन्यात आपण पप्पू 11 दसई संघाची पाहिली होती, परंतु शहबाज आणि अख्तर यांनी मात्र त्या समोरच्या संघाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला होता. या वेळेला हे 3 महत्वाचे मोहरे तुम्ही टप्प्यात घेतलेत. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, मिळालेला जो आत्मविश्वास आहे तो आणखी वृद्धिंगत करायचा असेल, तर मग मात्र हे दडपण तुम्हाला कायम ठेवावं लागेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल आम्ही टेंबरेकर संघाकडनं गोलंदाज संदेश. स्ट्राईकला असेल बॅट्समन शहबाज आणि नॉन स्ट्राईकला असेल कार्तिक. या दोघांनाही पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे, कारण सध्या गरज आहे भागीदारीची, धावफलक हलता ठेवायची. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न स्ट्रॉंगेस्ट झोन मानला जातो. लॉंग लेगचं रिझन असेल किंवा मग मिड विकेटचं असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये शहबाज अप्रतिम उत्तमरित्या खेळतो आणि त्याच फटक्यांपासून दूर ठेवायचं आहे आम्ही टेंबरेकर संघाला. जर या मॅच मधलं आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल आणि समोरच्या यजमान संघाला म्हणजेच पप्पू 11 दसई संघाला जर तुम्हाला नमवायचं असेल. सुरुवात तर सुंदर झाली आहे संदेशच्या माध्यमातून. जो एक पायंडा घालून दिला होता पहिल्या षटकामध्ये सुभाषनं, त्या पायंडावर खऱ्या अर्थानं खरं उतरलाय आणि ती भूमिका निभावण्याची गरज या वेळेला गोलंदाज संदेशाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज होईल शहबाज. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बॅटची एज लागली गेली आहे. आणखी एक आशा मावळताना, आणखी एक वाघाची शिकार होताना एक मोठा आदरा या क्षणाला पप्पू 11 दसई संघाला. नकोय. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूला सुरुवात केली होती या षटकाची. कुठेतरी दडपण जाणवत होतं शहबाजच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद केला गेला.
लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. याला म्हणतात की समोरच्या संघावर तुम्ही जर आक्रमकतेने चाल करायला सुरुवात केली आणि समोरचा संघ जर आपल्याला दडपणात्मक मानसिकतेखाली खेळताना दिसला तर त्या विपरीत स्थितीचा तुमच्या संघाला फायदा कसा होईल या दिशेनं तुम्ही आगेकूच केली पाहिजे. परिणामस्वरूपी 8 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि या 8 चेंडूमध्ये परिपूर्ण निर्विवादपणे वर्चस्व अगदी हुकूमत गाजवली आहे ती मात्र आम्ही टेंभरेकर संघानं. स्ट्राईकला येईल शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव अख्तर शेख. मागच्या सामन्यात देखील या संघाचा तारणहर्ता बनण्याची भूमिका अगदी चोखरित्या बजावली होती अख्तरनं. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल कारण संघ सापडल्या अडचणीत. 87 धावांचा आहे पाठलाग. या षटकातला हा असेल तिसरा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये भिरकावून दिलाय. एक मोठा आदरा. ही विकेट आहे की मॅच येणारी काळ सांगेल मात्र तुर्तास तरी अख्तर शेखला निराश हताश मनानं परतावं लागेल माघारी. लगावल्या गेल्या आणि 42 चेंडू मध्ये तब्बल 87 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलं आणि या 87 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पप्पू 11 दसई संघ अक्षरशः डगमगताना पाहायला मिळतोय. खराब सुरुवात, दयनीय स्थिती. आता या दयनीय स्थितीतून संघ बाहेर पडेल का किंवा जो एक मोमेंटम प्राप्त झालाय, आत्मविश्वास संचारलाय, जे चैतन्य पाहायला मिळतं या क्षणाला आम्ही टेंभरेकर संघामध्ये त्या चैतन्याची वेगळी नांदी आपल्याला अनुभवायला मिळेल का. पुन्हा एकदा संदेश नाव ऑन हॅट्रिक. संदेशला मात्र हॅट्रिकची आहे संधी. तब्बल 5 गडी आतापर्यंत बाद झालेत 9 चेंडू मध्ये. सुमार दर्जाची फलंदाजी यावेळेला पप्पू 11 दसई या संघाकडनं. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील केली जाते मात्र पंच तटस्थतेच्या भूमिकेमध्ये लाजवाब बॉलिंग. सतीक बॉलिंग कशाला म्हणतात. लाईन लेन टप्पा भेदक मारा. फलंदाजांना डोकं वर काढण्याची कोणतीही संधी नाही. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आपल्या घरच्या मैदानावर पप्पू 11 दसई संघाला. प्रतिस्पर्धी किती बलाढ्य आहे याचा विचार केला गेला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्याला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. निर्णय आपल्या परिस्थितीमध्ये नाहीये, निर्णय आपल्या हातामध्ये नाहीये, पण मिळालेल्या परिस्थितीला आपल्या मनोजोक्त करण्याची सामर्थ्य जर तुमच्याकडे असेल, क्षमता जर तुमच्याकडे असेल तर समोर असणारा प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी त्याला तुम्ही तुमच्या समोर गुडघे टेकायला भाग पाडू शकता. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर जोरदार प्रहार केला गेला. चेंडूला उंची गाठली, अंतर गाठेल का नाही. यावेळेला पप्पू 11 दसई संघाची गळती थांबता थांबेना कारण हा बसेल 6वा झटका. एक या धावसंख्येवर बाद. कार्तिक 0 या धावसंख्येवर बाद आणि अख्तर देखील 0 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद. धावफलकावर धावा आहे 2 आणि गडी बाद झाले तब्बल 7. सध्या लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांना वाटत असेल 7 धावा आहेत की 2 विकेट आहेत. नेमकं काय चाललंय हे समीकरण. माफ करा, 6 गडी 6 विकेट गेलेल्या आहेत. निम्म्यापेक्षा अधिकचा संघ केवळ 2 या धावसंख्येवर तंबूत परतलाय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, आयुष्य जगायचं असेल तर मगरीसारखं जगा. केव्हा हालचाल करायची, केव्हा झडप मारायची, केव्हा परफेक्ट कार्यक्रम करायचा हे मात्र मगरीला माहित आहे आणि तो परफेक्ट कार्यक्रम यावेळेला टेंभरे संघाने केला. चेंडू देखील हवेत होता. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. खूप वेळानंतर, खूप प्रतीक्षेनंतर धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या होईल 6 बाद आणि केवळ 3 धावा.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि या 3 धावा जमावण्याकरता पप्पू 11 दसई संघाला तब्बल 6 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागलाय. कौतुक करावं लागेल. अवर्णनीय सुरेख बॉलिंगचं प्रदर्शन. पहिलं षटक हाताळलं आम्ही टेंभरेकर संघाकडनं. गोलंदाज सुभाष यानं धावा खर्च केल्या गेल्या. त्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि तब्बल 3 गडी बाद करण्यात त्याला यश आलं. त्यानंतर षटक हाताळलं गोलंदाज संदेश यानं आणि विकेट मिळवल्या 3. धाव खर्च केली फक्त आणि फक्त 1. या लाजवाब गोलंदाजीतल्या कामगिरीसाठी या आम्ही टेंभरेकर संघाचे संघ मालक तथा टेंभरे गावचे पोलीस पाटील सन्माननीय नरेशजी सातपुते यांच्याकडनं सुभाष यांच्याकरता 1001 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर संदेश याच्याकरता देखील 1001 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालाय. आपल्या खेळाडूंना यावेळेला पैशामध्ये नाही साहेबांकडून मोजता येत्या. खऱ्या अर्थानं या पैशाच्या मागे लपलेली प्रोत्साहनपराची जी काही थाप आहे, कौतुकाची थाप आहे, ती आहे महत्वाची. पप्पू 11 दसई सारखा दिग्गज संघ आपल्या मैदानावर खेळत असताना त्याच्या विरुद्ध इतकी कडवी झुंज, इतका मोठा प्रतिकार, हा एक सुंदर असा संघर्ष पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज सुभाष. पाहूया ही गळती थांबेल का, मॅच मध्ये पुन्हा परत येईल का. या वेळेला मात्र लाईन खराब. आउट ऑफ द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाच्या धावसंख्येत 1 भर पडेल. धावसंख्या होईल 4 धावा आणि अजूनही विजयासाठी 30 चेंडू आणि जवळपास 83 धावांची आहे गरज. समीकरण काहीसं कठीण. या वेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु फुल लेनचा चेंडू आणि त्यावर एक सुंदर ड्राईव्ह. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र केवळ 5 धावा. विचार करावा लागेल मुस्तफा शेख याला की या वेळेला आपल्याला खेळपट्टीवर थांबायचं होतं. प्रहार करण्यापासनं आक्रमणापासनं थोडंसं आपण संयमाची भूमिका घेतली असती तर संघाच्या अडचणीच्या काळामध्ये एक मोठा आधार तुमच्या रूपानं खऱ्या अर्थानं या संघाला लाभला असता. त्यानंतर सूरजनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ते म्हणजे तुमचं शॉट सिलेक्शन चुकलंय. फटक्यांची निवड चुकली गेली आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडूचा टप्पा रीड केला गेला नाही आहे. चेंडू कोणत्या लाईनवर पडतोय त्यापेक्षा मला चेंडूला टोलवायचंय, सीमापार धाडायचं आहे, ही एकच भावना मनामध्ये राहिली आणि त्याचा परिपाक टायमिंग प्रॉपर झाला नाही. मिस टायमिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले आणि वारंवार जेलच्या स्वरूपामध्ये या 6 विकेट्स पप्पू 11 दसई संघाच्या गमावताना पाहायला मिळाला. त्याचा परिपाक धावफलकावर धावा आहेत केवळ 4. 87 धावांचं केवळ 5. 87 धावांचं लक्ष आहे समोर आणि गडी बाद झालेत तब्बल 6. खरं तर पप्पू 11 दसई संघाची स्ट्रेंथ म्हणजे शेवटच्या क्रमापर्यंत त्यांच्याकडे हार्ड हिटर बॅट्समन आहेत. चंद्रकांत देखील मोठे फटके खेळण्याचा सामर्थ्य बाळगणारा हा फलंदाज आणि त्याबरोबर नॉन स्ट्राईकला असलेला मंगेश म्हणजेच विकास याच्याकडे देखील मॅचला कलाटणी देण्याची क्षमता आहे. आणि म्हणतात ना घरच्या मैदानावर खेळताना नेहमी आपण प्रेशराईज होत असतो, दबाव असतो, परंतु त्याही पेक्षा घरच्या मैदानावर समोरच्या संघाला अक्षरशः शरणागती पत्करायला भाग पाडली आहे ती आम्ही टेंभरेकर संघानं. वारंवार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला टेंभरेकर संघाकडनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती केवळ 6 धावा. कुठेतरी खेळाची तत्व मात्र नाही परंतु खेळाचा स्वभाव बदलावा लागणार आहे पप्पू 11 दसई संघाला. यावेळेला लॉन्च करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 7 धावा. स्ट्राईकला असेल विकास. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकासच्या माध्यमातून अनेक सुंदर फटके पाहायला मिळाले. मागच्या सामन्यात देखील एक लोफ्टेड ड्राईव्ह, कंट्रोल, बॅटिंगचा फ्लो काय होता, बॅटचा फ्लो काय होता, स्पीड काय होता, स्विंग काय होतं, सगळं लाजवाब एक देखणं सौंदर्य लाभण्याचं फटक्याची सजावट या फलंदाजाच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते. यावेळेला ऑनसाइडला खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल ते पप्पू 11 दसई संघाला. या एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 6 बाद 8 धावा.
हे असं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळालं लीग स्टेजवर. मुळात कमी वेळा म्हणण्यापेक्षा हे पहिल्यांदाच पप्पू इलेव्हन दसईच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय समोर असलेल्या अमित टेंभरेकर संघाच्या गोलंदाजीला द्यावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुभाष. फुलरलाईनचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थितरित्या कनेक्ट करता आला नाहीये. बॅट्समन चंद्रकांत याला त्याचा परिपाक हा निर्धाव चेंडू. आता मात्र कुठेतरी नैराश्याचं वातावरण पाहायला मिळत आहे पप्पू इलेव्हन दसई संघाच्या डगआउटमध्ये. यावेळेला फिरकीची जादू, लेग ब्रेक केला गेला. रिलीज करतानाच बॅट्समनला माहित होतं चेंडू स्पिन होईल, परंतु सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलकेच काटा बदलून बाहेर निघाला आणि यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन अगदी आरामात स्थिरावलाय. निर्धाव असा चेंडू. प्रत्येक चेंडूवर सुभाष व्हेरिएशन देतोय. ही वैविध्यताच मात्र समोरच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला कारणीभूत ठरली आहे. यामध्ये ते मात्र शंका नाही. यावेळेला बॅट्समनला फॉलो केलं गेलं. एक जोरदार वेगवान चेंडू टाकला गेला, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, धावबादसाठी देखील अपील झाली, मात्र पंच स्वतः माधव ठाकरे यावेळेला तटस्थच्या भूमिकेमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती 9 धावा. समीकरण बदललं जाईल. 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या म्हणजे 78 धावा. टेंभरेकर संघ आपला टाइम रिव्ह्यू साठीचा निघून गेलाय. यावेळेला सन्माननीय मनीषजी देसले साहेब आणि सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब यावेळेला या स्पर्धेचा निरोप घेत आहेत. नक्कीच शेवटच्या अंतिम दिवशी आपली उपस्थिती आम्हाला लाभेल, आपली प्रेरणादायी उपस्थिती आम्हाला लाभेल, यामध्ये ते मात्र एक शंका नाही. शहापूर तालुका शिवसेनेचे ते प्रवक्ते आहेत. पत्रकार क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, म्हणजेच आवाज न्यूज नेटवर्क या चॅनलचे ते मुख्य संपादक आहेत, साप्ताहिक आवाजचे ते संपादक आहेत. असे सन्माननीय अतिथी रवींद्रजी लकडे साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता उपस्थित राहिलात. आपले देखील शब्दशः आभार. पहिला चेंडू संदेशच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल कर्णधार सचिन सातपुते यांचं की सुरुवातीच्या 4 षटकांमध्येच आपल्या सलामीच्या दोन्ही स्ट्रायकर बॉलर्सला आणलं गेलं. दोघांच्या कोट्यामधल्या 2-2 षटकांची जरी पूर्तता होत असेल तरी देखील या दोघांनी या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभं केलंय. फलंदाजांनी जी मेहनत केली होती, फलंदाजांनी जो एक डोंगर उभारला होता, धाबा उभारल्या होता, त्याचं रक्षण करण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या झालं आणि त्याचा परिपाक आपण बघत आहोत की अमित टेंभरेकर संघ या सामन्यावर, या मॅचवर परिपूर्ण पकड करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला विकास ज्याच्यासाठी मानला जातो आणि विकास आहे म्हणून आशा आहे, हे का, याचं उत्तर आहे हा षटकार. पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 1616, एकावर 6, 16 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला विकास. अकुट टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू फील्ड होईल, मग होईल थ्रो आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या या क्षणाला पाहायला मिळते पप्पू इलेव्हन दसई 118, एकावर 8, 18 धावा. 87 धावांचा पाठलाग चालू आहे. विकास विषय मैदानात असणं अत्यंत गरजेचं आहे. संघर्षाची एक कडवी परिस्थिती, एक विपरीत स्थिती, संघ सापडला अडचणीत आणि अशा वेळेला गेम चेंजरची भूमिका साकार करावी लागणार आहे जर हिरो बनायचं असेल विकासला. यावेळेला पुन्हा ऑन साईडला एक लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान पप्पू इलेव्हन दसई संघाला. या एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर झाली 1919, एकावर 9, 19 धावा. 87 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीच्या 6 फलंदाजांनी अगदी स्वस्तामध्ये नांगी टाकली गेली, शरणागती पत्करली गेली. आपली बॅट जणू काही त्यांच्या चरणी समर्पित केली आणि डगआउटमध्ये जाऊन प्रेक्षकांची भूमिका बजावण्यात खरा आनंद प्राप्त झाला.
यावेळेला सरळ एक सुंदर हिट स्ट्रेट ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात आणि बसेल हा मोठा झटका. या स्थितीपर्यंत यावेळेला पप्पू इलेव्हन संघ पोहोचलाय, परंतु अजूनही विकास विषय ज्याच्याकडे एकट्यानं खिंड लढवत, एकट्यानं किल्ला लढवत आपल्या संघाला मजबूत स्थितीत उभं करण्याचं कसब आहे, परंतु ते सगळं कसब पणाला लावावं लागेल. जर या मॅच मध्ये परत यायचं असेल पप्पू इलेव्हन दसई संघाला, तर विकासला आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ साकार करावा लागेल. यावेळेला लिडिंग एज घेतली गेली आहे, यष्टीरक्षक चुकी करणार नाही आणि विकास वेशे या फलंदाजाची खेळी या डावात पाहायला मिळणार नाही. या मॅच मध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल आम्ही टेंबरेकर संघ. महेश टेंबरेकर संघ प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण आपल्याला सजवायचं नाहीये. 40 मिनिटांची इनिंग आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. या षटकातला पहिला चेंडू स्ट्राइकला आहे बॅट्समन मिर्झा. पहिला चेंडू आपल्याला खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. कुठेतरी आता पराभव जणू काही स्वीकारला आहे पप्पू इलेव्हन दसई संघानं, कारण त्यांची देहबोली बॉडी लँग्वेज यावेळेला ती निगेटिव्हिटी आपल्याला दाखवताना आणि खऱ्या अर्थानं सकारात्मकतेची भावना अगदी उफाळून वर येते ती आम्ही टेंबरेकर संघाची. या षटकातला पुढचा चेंडू लो फुल टॉस त्याला भिरकवून दिलंय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिली धाव धावून काढली आहे, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोनही धावा पूर्ण. या 2 धावांनी पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2121, 2वर 1, 21 धावा. विजयी व्हायचं असेल तर अजूनही 66 धावांची गरज आहे संघाला विजयी होण्यासाठी, परंतु वेळ मात्र निघून गेली आहे का? कारण आम्ही टेंबरेकर संघाच्या तिखट माऱ्यासमोर अक्षरशः नांगी टाकताना पाहायला मिळाला तो पप्पू इलेव्हन दसई संघ, आणि त्यातून मात्र वर येताना कुठेही तो कडवा संघर्ष पाहायला मिळाला नाही. यावेळेला पुन्हा फटका चुकलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बसेल हा 9वा झटका पप्पू इलेव्हन दसई संघाला. कौतुक करावं तितकं कमी आम्ही टेंबरेकर संघाचं. काय खेळ केलाय मित्रांनो, काय प्रदर्शन राहिलंय या मॅच मध्ये. पप्पू इलेव्हन दसई सारख्या दिग्गज संघाला पराभवाच्या छायेत आणून सोडलंय आणि आपल्या नावाची, आपल्या उपस्थितीची, आपल्या खेळाची दखल यावेळेला संपूर्ण स्पर्धेला घ्यायला भाग पाडली आहे. या षटकातला पुढचा चेंडू LBW ची केली जाते अपील महेशच्या माध्यमातून. पंच मात्र यावेळेला तटस्थतेच्या भूमिकेत पाहायला मिळतील पंच हेमंत तावडे. लाजवाब बॉलिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि तितकंच देखणे फलंदाजी देखील पहिल्या डावात आम्ही टेंबरेकर संघानं. एक जो दबाव पाहायला मिळाला पप्पू इलेव्हन दसई संघाकडनं, मुसा, सूरज, इम्रान आणि अख्तर यांसारखे दिग्गज घातक विस्फोटक फलंदाज अगदी लवकर स्वस्तात बाद झाल्यावर मात्र
या संघाच्या धावसंख्येला आकार मिळू शकला नाही. शेवटच्या क्षणाला साजिदच्या माध्यमातून प्रयत्न होताना पाहायला मिळतील का, परंतु तुर्तास तरी साजिदच्या बॅटचा आणि टेंबरे संघाकडून फेकल्या गेलेल्या बॉलचा कुठलाही संपर्क येत नाहीये. सुंदर गोलंदाजी, वेगावर स्वार झाला गेलाय, आत्मविश्वास दुणावला गेलाय आणि निश्चित या सामन्यामध्ये जर टेंबरेकर संघ विजयी झाला तर वेगळा आत्मविश्वास स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल. सुंदर फटका फ्लिक केलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का नाही, अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजेच पप्पू 11 दसई या संघाला. या एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2-2-22, 2 22 धावा. 5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 22, केवळ 22 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे 9 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आम्ही टेंबरेकर संघ बोनस घेण्याच्या दिशेने देखील वाटचाल करेल. जर तुम्हाला बोनस मिळवायचा असेल तर 25च्या फरकानं, कमीत कमी 25च्या फरकानं, जास्तीत जास्त 25च्या फरकानं तुम्हाला सामना इथे मात्र विन व्हावा लागेल. 25 म्हणजे जिंकायचं असेल तर समोरच्या संघाला फक्त 62 धावांपर्यंतच मजल मारावी लागेल जर तुम्हाला विजय व्हायचा असेल विथ बोनस. वळव्यात मैदानात मॅच चालू आहे. पप्पू 11 दसई संघ ऑनलाईन जोडलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आणि मैदानात उपस्थित असलेल्या समस्त प्रेक्षकांचं मी समालोचक अमर राजेंद्र राऊत अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. ही मॅच आहे पप्पू 11 दसई संघाची, ज्यामध्ये मुसा आहे, इम्रान आहे, सूरज आहे, अख्तर आहे, टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारे इतके महान फलंदाज गोलंदाज आहे, कार्तिक बांगर, मिर्झा असेल, विकास विषय असेल, तो संघ अगदी डगमगताना पाहायला मिळतोय. या षटकातला पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, वाईड यार्ड केलं गेलं, अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूची डिलिव्हरी, परिणामस्वरूपी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. कौतुक करावं लागेल टेंबरेकर संघ. पहिल्या डावामध्ये जो मोमेंटम प्राप्त केला होता तो मोमेंटम या सेकंड इनिंगमध्ये देखील आपण उभ्या केलेल्या सेट केलेल्या टार्गेटचा डिफेंड करताना, रक्षण करताना कायम ठेवला गेलाय तो आम्ही टेंबरेकर या संघाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू आणि यावेळेला संधी आली आहे, गमावली आहे. ही कॅच पकडली असती तर मग मात्र पप्पू 11 संघ ऑल आउट झाला असता आणि सहजरित्या बोनस गुणासह आम्ही टेंबरेकर संघानं हा सामना खिशात घातला असता. कर्णधार स्वतः सचिन सातपुते चूक करतायत आणि सचिन सातपुतेकडनं अशा चुका आपल्याला वारंवार केव्हाच पाहायला मिळत नाहीत. माफ करा, निखिल सातपुते, सचिन सातपुते यांचे सख्खे बंधू. शरीर यष्टी थोडीशी निखिलची जास्त आहे, परंतु चेहरेपट्टी सेम असल्यामुळं हा गोंधळ होतोय. ओके, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2-4-24, 2 24 धावा. पप्पू 11 या धावा एका षटकामध्ये काढण्यासाठी माहीर मानला जातो, परंतु एक दिवस असतो, एक वेळ असतो, एक मोमेंट असते आणि काही यशाच्या परिस्थितीनंतर काही अपयश देखील तुमच्या पदरात येतात. म्हणून मी तर वारंवार सांगतो की ज्याची विकेट मिळवणं जगातल्या प्रत्येक गोलंदाजाला स्वप्नवत वाटायचं ते मास्टर ब्लास्टर सर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर विक्रमांची खैरात आहे. आणि त्याच सरांच्या नावावर आणखी एक विक्रम देखील आहे की क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड आउट होण्याचा, त्रिफळाचीत होण्याचाच, म्हणजे वन डेमध्ये 68 टाइम्स. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल लेनचा बॉल पाहायला मिळाला, त्याला मात्र लॉंग ऑफ मध्ये ढकललं गेलं आणि मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांना सुरू आहेत 26 धावा. कदाचित अख्तर, माफ करा, साजिदच्या माध्यमातून प्रयत्न चालला असेल सर्व बाद होऊ नये, संघ ऑल आउट होऊ नये आणि त्याचबरोबर समोरच्या संघाला देखील बोनस गुण आपण बहाल करू नये आणि तोच प्रयत्न होतोय. गोलंदाज यावेळेला एक विकेट घेण्याच्या शोधात आहेत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला साजिदच्या माध्यमातून प्रहार केला गेला, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक नाहीये तिथं आणि या मिळतील साजिदच्या बॅटमधनं दसई संघाला 2 धावा. गमतीत म्हणायचं झालं तर कदाचित साजिद म्हणत असेल बहुत दिनों के बाद मौका मिला है भाई,
आणि या मोक्याचा व्यवस्थित फायदा घेतला जाईल, कारण की चेंडू देखील हातात आहेत, वेळ देखील हातात आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 28. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 59 धावा. 6 चेंडू आणि 59 धावा. आणि पहिलं षटक हाताळणारे सुभाष, सेकंड ओव्हर हाताळणारे संदेश, लाजवाब कामगिरी. या दोघांच्याच भेदक माऱ्यामुळे आम्ही टेंभरेकर संघ या स्पर्धेमधल्या या सामन्यामध्ये अतिमहत्वाच्या सामन्यात ते देखील समोरच्या पप्पू 11 दसई संघाला शरणागती पत्करायला भाग पाडतोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, ही वेळ तुमची आहे, ही वेळ तुमची असेल आणि ही वेळ भविष्यात तुमच्यासाठी असेल का, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात. आपण मग काय करायचं? जर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर आपण चालत राहायचं, आपलं काम करत राहायचं. मंजिल की ओर बढ़ते रहना है. आणि म्हणून कुठे न थांबता न थकता अविश्रांत स्वभावाच्या जोरावर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि त्यावर आपल्याला एक धाव आलेली आहे, ती पप्पू 11 दसई या संघाच्या धाव खात्यामध्ये. साजिदच्या बॅटमधनं जर षटकार आला तर अरबाज शेख यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज साजिदसाठी. या षटकातला पुढचा चेंडू प्रहार केला जाईल का नाही, वारंवार प्रयत्न केला जातो आहे, मात्र टायमिंग आणि टेक्निक कुठेतरी तोकडी पडताना पाहायला मिळते. ते साजिदकडनं. या षटकातल्या आणि या डावातल्या अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एका विकेटच्या शोधात आहे आम्ही टेंभरेकर संघ. सर्ववाद करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु कौतुक करावं लागेल या तळातल्या दोनही फलंदाजांचं. मागच्या 11 चेंडूंपासून ही भागीदारी चालू आहे आणि मागच्या 12 चेंडूंपासून शोध चालू आहे आम्ही टेंभरेकर संघाचा गडी बाद करण्याचा, आणि त्यामध्ये काही यश येत नाहीये. बोनस गुणासह विजय मिळवण्याच्या दृष्टीने तर योग्य वाटचाल झालेलीच आहे, त्यामध्ये काही शंका नाही. शहापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक, युवा व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर टेंभरे गावचे सुपुत्र सन्माननीय राहुल शेठ भोईर यांच्याकडनं आम्ही टेंभरेकर संघाचं मनापासून कौतुक झालंय, अभिनंदन केलं गेलंय आणि स्पर्धेतला पुढच्या प्रवासासाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा दिल्या गेल्यात. सुभाष आणि संदेश दोघांनीही संघाचे संघ मालक आणि गावचे पोलीस पाटील सन्माननीय नरेशदादा सातपुते यांच्याकडनं गोलंदाज सुभाष याच्याकरता 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि गोलंदाज संदेश याच्यासाठी देखील 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दोघांनाही विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आणि त्याचबरोबर या मॅचचा खरं तर या संघाचे 2 ओनर्स आहेत, मिस्टर नरेशजी सातपुते सर आणि विशालजी विषय. एक संघ मालक मैदानाच्या बाहेरून संघाचं प्रोत्साहन वाढवण्याचं, मनोधैर्य वाढवण्याचं काम करतो, तर दुसरे संघ मालक विशाल विषय स्वतः त्या टीमचा भाग बनून संघामध्ये मनोधैर्य वाढवताना पाहायला मिळतात. या